वंदे मातरम जनरल कामगार संघटना आणि जय श्रीराम रिक्षा चालक मालक संघटना हरिग्राम यांच्या वतीने हरिग्राम रिक्षा नाका उभारण्यात आला आहे। या रिक्षा नाक्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले। यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केडे, शिवगर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, कामगार नेते जितेंद्र खरत, रवी नाईक, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, पांडुरंग पाटील, रवींद्र कोरडे, उमेश वार्डे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। खऱ्या अर्थानं या भागातील आमच्या सर्व रिक्षावाल्यांची मागणी होती की आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आपला नाका आपण द्यावा आणि त्यासाठी आम्ही मला वाटते आमदार साहेब 2 ते 2.5 महिने फक्त आम्ही प्रयत्न केला आणि सर्वात जलद पुढे नाका झाल्याचा तर हरिग्राम नाका झाला आहे। आमची सर्वांची इच्छा होती की आमदार साहेबांच्या वाढदिवसाला आपण याचं जोरदार आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण उद्घाटन करूया, परंतु आमदार साहेबांची अतिशय बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यावेळेला वेळ काय मिळाला नाही। मग 15 ऑगस्ट ठरली, पण 15 ऑगस्ट सुद्धा आमचे सर्व नेते मंडळी त्यावेळेला बिझी होते। मग शेवटी आजचा दिवस उजाडला आणि आज अगदी वेळात वेळ काढून म्हणजे थोडं आमदार साहेबांचं यायचं नक्की नव्हतं, परंतु तरी आमचा आग्रह आणि आग्रहाला मान देऊन आमदार साहेब उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देईन। आणि माझ्या सर्व रिक्षा चालकांना विनंती करेन की आपण या भागामध्ये जरी आपला अधिकृत नाका असला तरी नियमांचं काटेकोरपणाने आपण पालन केलं पाहिजे, कारण नियमाने आपण जेव्हा चालू तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा आणि आमदार प्रशांतदादांचा नाका आहे असं लोकांना समजेल। म्हणून येणाऱ्या सर्व आपले जे प्रवासी असतील त्यांना देव मानून आपण सर्व समाजाची ही प्रवाशांची सेवा करायची आहे। आणि मी माझं थोडक्याने मनोगत व्यक्त करून आमदार साहेबांना विनंती करेन की काही प्रातिनिधिक समोर आपण जे सिंबल तयार केले वंदे मातरम संघटनेचे ते 5 लोकांना 5 आमच्या रिक्षा चालकांना स्टिकर देऊन आपण ते स्टिकर त्या गाडीवर लावू अशी मी आमदार साहेबांना विनंती करेन आणि नंतर आमदार साहेब अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील। आपल्या पनवेल तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता रिक्षा किंवा वाहतूक प्रवाशांची ही गरज बनलेली आहे आणि त्यामुळे रवी नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावरून हा नाका या ठिकाणी सुरू होतोय। आपण ग्रामीण भागात राहणारी लोक असू द्या किंवा शहरी भागात राहणारी लोक असू द्या, या सगळ्यांना प्रवासाची आवश्यकता आहे आणि त्या प्रवासासाठी रिक्षा हे सगळ्यात सोपं साधन आहे। अनेक वेळेला प्रवाशांच्या अडीनडीला रिक्षा चालक हे प्रवासी वाहतूक करण्याच्या पलीकडे राहून गेलेले आहेत। रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाची सुखदुःखाशी रिक्षा चालक अनेक वेळा जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला या नाक्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करता यावी यासाठी आपण केलेला आहे। या व्यवसायातून तुम्हाला चांगलं उत्पन्न व्हावं, तुमचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी या निमित्तानं शुभेच्छा देतो। आपला परवा स्वातंत्र्य दिन झाला, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज आपल्या या नाट्याचं उद्घाटन झालं असं आम्हा सर्वांच्या वतीनं जाहीर करतो आणि आपणा सर्वांना
मनपूर्वक शुभेच्छा देताना आपण आम्हाला या निमित्तानं बोलवलं, सन्मानित केलं, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो.